हॅलो डिअर स्टुडंट्स, आपण यापूर्वी तुमचा जो काही पाचवा पाठ आहे त्याचं नाव आहे अणूचं अंतरंग. तर त्याला सुरुवात केलेली आहे. त्याचे सुरुवातीचे जे काही दोन भाग आहेत ते पहा आणि मग तुम्ही या आपला जो काही आजचा तिसरा भाग आहे ते पाहायला सुरुवात करा. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळेला जर तुम्ही थेटपणे किंवा डायरेक्टली हा भाग पाहत असाल तर तुमच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न येतात आणि तसे प्रश्नांची उत्तरे तेव्हाच भेटतील जेव्हा तुम्ही सुरुवातीपासून हे सर्व व्हिडिओज पहा. तर आजच्या भागामध्ये आपण बरेचशी इंटरेस्टिंग म्हणजे नवीन नवीन माहिती मिळवणार आहोत. पण त्यापूर्वी आपण पूर्वीच्या भागामध्ये काय पाहिलं ते थोडक्यात आठवूया. एक मिनिट. तर बघा, यापूर्वीच्या भागामध्ये आपण जे काही नील बोर आहेत तर त्यांनी मांडलेलं अणूचं जे काही प्रारूप आहे ते पाहिलं होतं. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की काय सांगितलं होतं. पहिला मुद्दा हा होता की जे काही अणू असतात तर त्या अणूंचं बघा या ठिकाणी की अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे जे काही इलेक्ट्रॉन असतात ते केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात, ज्यांना आपण ऑर्बिट म्हणतो थोडक्यात. तर त्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉनची ऊर्जा काय असते, स्थिर असते. इलेक्ट्रॉन आतल्या कक्षेतून बाहेरच्या कक्षेमध्ये उडी मारत असताना ऊर्जेचं शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना त्याच्या फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. तर हे थोडंसं रिव्हिजन झालं, कारण हा भाग तुम्हाला आता पुढे येणार आहे, त्यामुळे थोडंसं त्याला काय केलं आपण रिवाइज केलं. आता बघा, सुरुवातीलाच तुम्हाला माहिती आहे का या संदर्भात काहीतरी माहिती दिलेली आहे, ती माहिती आपण पाहूया आणि मग आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया. तर बघा, घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे, ज्याला आपण सोडियम क्लोराईडचे कण टाकल्यावर त्या क्षणी त्या जागी पिवळी ठिणगी दिसते. पाण्यात सोडियम धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून पिवळी ज्योत दिसते. रस्त्यावर सोडियम वेपर दिव्यामधूनही त्याच पिवळ्या रंगाचा प्रकाश येतो. या सर्व उदाहरणांमध्ये सोडियम अणूमधील इलेक्ट्रॉन ऊर्जा शोषून बाहेरील कक्षेमध्ये जातो व पुन्हा आतील कक्षेमध्ये उडी मारून परत येताना ती ऊर्जा काय करतो, उत्सर्जित करतो. म्हणजे आपण आता जो काही तिसरा नियम पाहिला, तिसरा प्रारूप पाहिला बोर यांचा, तर त्यानुसार हे या ठिकाणी सिद्ध होतं. तर सोडियम अणूच्या या दोन कक्षांच्या ऊर्जा पातळीतील फरक कसा असतो, ठराविक असतो. कारण दोन कक्षा आहेत आणि या दोन कक्षांमधला जो काही फरक असेल तो काय असेल, फिक्स असेल. तो कसा असेल, ठराविक असेल. तर हा फरक पिवळ्या प्रकाशाच्या ऊर्जे इतकाच असतो. म्हणून वरील तिन्ही उदाहरणामध्ये तोच पिवळा प्रकाश बाहेर पडल्याचं दिसतं. आणि हा काय आहे, तर हा सोडियम धातू आहे, जो की तुम्हाला माहिती व्हावा किंवा तुम्हाला समजावं की सोडियम कशा पद्धतीचा असतो, म्हणून या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर आता आपण पुढे वळूया पुढच्या भागाकडे. तर बघा, बोरच्या अणुप्रारूपानंतर आणखी काही अणुप्रारूपे मांडली गेली. त्यानंतर उदयास आलेल्या म्हणजे नव्याने सुरुवात झालेल्या पुंज यांत्रिकी, ज्याला आपण क्वांटम मेकॅनिक्स म्हणतो, या नवीन विज्ञान शाखेमध्ये अणुसंरचनेचा सखोल अभ्यास करण्यात आला. तर या सर्वांमध्ये अणुसंरचनेविषयी सर्व मान्य झालेली काही मूलभूत तत्वे पुढील प्रमाणे आहेत. काय तत्वे आहेत ती बघा. तर अणुची संरचना कोण मांडली, तर नील बोर यांनी मांडली. तर त्यांनी अणुची संरचना सांगताना काही मुद्दे मांडले, ते लक्षात घ्या. पहिला मुद्दा होता की केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग यांनी मिळूनच अणू बनतो. अणूचे त्यांनी काय केले, दोन भाग केले. समजा हा अणू आहे तर त्यांचे काय केले, दोन भाग केले. पहिला भाग होता केंद्रक आणि दुसरा भाग होता केंद्रकाबाहेरील भाग. ठीक आहे. तर केंद्रकाबाहेरील भाग काय असतो, तर केंद्रकाबाहेरील भाग यांनी अणू बनतो आणि यामध्ये तीन प्रकारच्या अणुगुणांचा समावेश असतो. आता अणुगुण म्हणजे काय, ज्याला आपण उपघटक म्हणतो थोडक्यामध्ये. बघा, उपघटक काय असतात, उदाहरणामध्ये आपलं शरीर आहे. आता या शरीरामध्ये बरेचसे भाग पडतात. हात आहे, तोंड आहे, डोळे आहेत, नाक आहे किंवा कान आहेत. हे काय झाले, तर हे सर्व अंग झाले आपल्या शरीराचे. तशाच पद्धतीने त्या अणूचे सुद्धा काय पडतात, अणुकण पडतात, अणुभाग पडतात. तर याच्यामध्ये तीन प्रकारचे वेगवेगळ्या अणुगणांचा काय होतो, समावेश होतो. सुरुवातीला आपण अणुच्या संरचनेमधला जो काही पहिला भाग आहे ज्याचं नाव आहे केंद्रक, तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती मिळवूया आणि मग उर्वरित भागाकडे वळूया. ठीक आहे. तर केंद्रक काय असतो बघा. तर अणूचा जो काही केंद्रक असतो तो धनप्रभारित असतो. त्यामागे सुद्धा कारण आहे. समजा हा अणूचा केंद्रक आहे तर तो कसा असतो, धनप्रभारित असतो.
अणूचे जवळ जवळ सर्व वस्तुमान या केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं. केंद्रकामध्ये दोन प्रकारचे अणुकण असतात. एकत्रितपणे त्यांना न्यूक्लियॉन म्हणतात आणि ते म्हणजे काय, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियॉनचे दोन प्रकार आहेत. आता बघा, हा जो काही केंद्रक आहे, आता याच्याबद्दलची बरीचशी माहिती आपल्याला मिळाली, पण ती माहिती म्हणजे त्याला आपण कशा पद्धतीने समजून घ्यायचं ते लक्षात घ्या. आता बघा, हा केंद्रक आहे, ठीक आहे. तर हा केंद्रक काय आहे, धनप्रभारित आहे असं आपल्याला नील बोर यांनी सांगितलं. पण हा धनप्रभारितच का आहे, तर याच्यामध्ये दोन वेगवेगळे काय आढळतात, तर दोन वेगवेगळे अणुकण आढळतात. पहिला काय आहे, तर पहिला आहे प्रोटॉन, दुसरा आहे न्यूट्रॉन. तर आता बघा, हा जो काही प्रोटॉन आहे तो काय असतो, धनप्रभारित असतो. पण हा जो काही न्यूट्रॉन आहे तो विरहित असतो. विरहित असतो. का बरोबर विरहित असतो, त्याचं कारण आपल्याला ठाऊक नाही. बट बघा, हा जो काही केंद्रक आहे तो धनप्रभारित असतो कारण जो काही प्रोटॉन असतो तो काय असतो, धनप्रभारित असतो. आता बघा, या प्रोटॉनला आणि न्यूट्रॉनला एकत्रितपणे काय म्हटलं जातं, तर यांना एकत्रितपणे न्यूक्लियॉन असं म्हणलं जातं. हा जो काही न्यूक्लियॉन आहे, तर हा न्यूक्लियॉन काय करतो, तर हा न्यूक्लियॉन बघा, बऱ्याच वेळेला एक मार्काचे जे काही प्रश्न असतात त्या ठिकाणी या न्यूक्लियॉन बद्दलची जी काही माहिती आहे ती विचारण्यात आली. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणाला एकत्रितपणे न्यूक्लियॉन म्हटलं जातं, न्यूक्लियॉन म्हणजे काय, किंवा रिकाम्या जागेसाठी सुद्धा हा प्रश्न विचारला जातो. मग केंद्रकामध्ये कोण कोण असतं, तर केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणुकण आपल्याला पाहायला मिळतात. तर जो काही केंद्रक आहे तो धनप्रभारित का असतो हेही तुम्हाला समजलेलं असावं. आता त्यानंतर बघा, दुसरा जो जे काही अणुकण आहे त्याच्यामधलं पहिला आहे प्रोटॉन. तर त्या प्रोटॉन बद्दलची माहिती आपण थोडक्यात पाहूया. त्यामध्ये बघा, प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित अणुकण असून केंद्रकावरील धनप्रभार हा त्याच्यातील प्रोटॉनमुळे असतो. जो काही प्रोटॉन आहे तो अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित अणुकण आहे आणि त्याचा जो काही धनप्रभार आहे तो कशामुळे असतो, तर प्रोटॉनमुळे असतो. तो आपण आत्ताच समजून घेतला. प्रोटॉनचा निर्देश हा पी या संज्ञेने करतात. प्रोटॉन कशाने दर्शवला जातो, तर प्रोटॉन हा पी या संज्ञेने काय केला जातो, दर्शवला जातो. प्रत्येक प्रोटॉनवरील धनप्रभार अधिक एक इलेक्ट्रॉन एवढा असतो. आणि एक इलेक्ट्रॉन म्हणजे किती, तर बघा 1.6 गुणिले 10⁻19 कुलम. हे काय झालं, कुलम हा काय असतो, तर प्रभार मोजण्याचं एकक आहे. त्यामुळे केंद्रकावरील एकूण धनप्रभार ई या एककामध्ये व्यक्त केल्यास त्याचे परिणाम केंद्रकातील प्रोटॉन संख्ये एवढे असते. अणुकेंद्रकातील प्रोटॉन संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुअंक असून तो झेड या संज्ञेने दर्शवतात. तर एका प्रोटॉनचं वस्तुमान सुमारे 1 यू म्हणजे युनिफाईड मास ज्याला इतकं म्हणतो, आणि 1 डाल्टन म्हणजे 1 यू दॅट इज बरोबर 1.66 गुणिले 10⁻27 kg घातांक. तर हायड्रोजनच्या एका अणूचं वजन सुद्धा सुमारे 1 यू म्हणजे जवळपास 1 डाल्टन एवढं आहे. त्यानंतर पुढे बघा, न्यूट्रॉन. दुसरा जो काही अणुकण आहे तो काय असतो, न्यूट्रॉन असतो. तर हा न्यूट्रॉन हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो. हा अणुकण असून त्याचा निर्देश N या संज्ञेने करतात. तर केंद्रकातील न्यूट्रॉनची संख्या N ही संज्ञा वापरतात. 1 यू इतकं अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकांमध्ये न्यूट्रॉन असतात. फक्त न्यूट्रॉन कोणामध्ये आढळत नाही, तर फक्त न्यूट्रॉन हे हायड्रोजनमध्ये आढळत नाहीत. मात्र इतर जे काही मूलद्रव्ये असतात तर त्यांच्यामध्ये हे अणुकेंद्रकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे बघा, एका न्यूट्रॉनचे वस्तुमान 1 यू इतकं आहे, म्हणजे जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकंच आहे. न्यूट्रॉनचं जे काही मास असेल तेवढंच मास हे कशाचं असेल, प्रोटॉनचं असेल. त्याच्या या दोघांचं वस्तुमान हे जवळजवळ कसं असतं, सेम असतं, जवळजवळ सारखं असतं. त्यानंतर पुढे बघा, आता अणूचा पहिला भाग आपण पाहिला, केंद्रकामध्ये 2 अणुकण होते. ते म्हणजे काय, पहिला होता की
त्या ठिकाणी आपल्याला प्रोटॉन बद्दलची माहिती मिळाली आणि न्यूट्रॉन बद्दलची माहिती मिळाली. आता तिसरं बघा, अणूच्या केंद्रकाबाहेरील भाग. आता यामध्ये काय आढळतात, तर यामध्ये फक्त इलेक्ट्रॉन्स आढळतात आणि इलेक्ट्रॉन बद्दलची जी काही माहिती असेल ती आपण आता पाहूया. तर अणूच्या संरचनेत केंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण करणारे काय असतात, इलेक्ट्रॉन, आणि केंद्रक व इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान असलेली पोकळी यांचा काय होतो, समावेश होतो. केंद्रक आहे, केंद्रकाच्या बाहेर एक काय असतात, कक्षा असतात. या कक्षांमध्ये जो काही अंतर असतो ही पोकळी, आणि इथे असणारे या कक्षांमध्ये फिरणारे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर यांचा समावेश कशामध्ये होतो, तर केंद्रकाबाहेरील भागामध्ये होतो. आता अणू कण याच्यामध्ये काय आढळतात, इलेक्ट्रॉन आढळतात. इलेक्ट्रॉन मध्ये बघा, इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित अणुकण असून त्याचा निर्देश ई ऋण या संज्ञेने दर्शवतात. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक एक ऋणप्रभार असतो. इलेक्ट्रॉनचं वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीनं कमी आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनचं जे काही वस्तुमान असेल ते नगण्य मानता येतं. म्हणजे बघा, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं वस्तुमान हे जवळपास समान आहे, पण त्याच्याही पेक्षा खूप कमी म्हणजे काय, तर यांच्यापेक्षा जवळपास 1800 पटीनं कमी, एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी वस्तुमान हे इलेक्ट्रॉनचं आढळतं. म्हणून प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रॉनचं जे काही वस्तुमान असेल ते खूप नगण्य आहे असं मानलं जातं, आणि ते मोजलं सुद्धा जात नाही कारण ते खूप कमी आहे, खूप निग्लिजिबल आहे. अणूच्या केंद्रकाबाहेरील भागात इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. आता हे अणू आहेत आणि याच्या बाहेरील भागात काय असतात, तर कक्षा असतात, आणि याच्यामध्ये हे काय करतात, परिभ्रमण करतात, म्हणजे थोडक्यामध्ये फिरतात. तर भ्रमण कक्षेचे स्वरूप त्रिमित असल्यानं कक्षा या पदाऐवजी कवच हे पद वापरतात. तर हे काय असतं, भ्रमण कक्षा कशा स्वरूपात असते, त्रिमित स्वरूपात असते. म्हणूनच त्या ठिकाणी कक्षा या पदाऐवजी काय वापरलं जातं, कवच, ज्याला आपण शेल म्हणतो, हा शब्द वापरला जातो. इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो ज्या कवचात असतो त्यावरून ठरते. आता समजा इलेक्ट्रॉन या कवचात आहे पहिल्या, तर त्याची ऊर्जा काय असेल, सर्वात कमी असेल. का असेल हे मी तुम्हाला सांगणार आहे, थोडंसं सस्पेन्स ठेवा. मग त्याची ऊर्जा तो कोणत्या कवचात आहे यावरून त्याची जी काही ऊर्जा आहे ती ठरवली जाते. पुढचा मुद्दा बघा, अणु केंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या केंद्रकामधील प्रोटॉन संख्ये इतकीच असते. तर अणुकेंद्रकामध्ये जेवढे प्रोटॉन्स असतील तेवढेच काय असतील, त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स असतील. त्यामुळे विद्युत प्रभाराचं संतुलन होतं आणि विद्युत दृष्ट्या हा जो काही ॲटम आहे तो काय बनतो, तर चार्जलेस बनतो, ज्याला आपण न्यूट्रल बनतो. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो. त्यानंतर आता पुढे वळूया आपण थोडंसं. तर इलेक्ट्रॉनचं वस्तुमान नगण्य असल्यानं अणूचं वस्तुमान प्रामुख्यानं त्याच्या केंद्रकातील जे काही प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत त्यांच्यामुळे असतं. इलेक्ट्रॉनचं वस्तुमान नगण्य असतं, त्यामुळे ते मोजले सुद्धा जात नाही. मग एखाद्या अणूचं वस्तुमान आपण कशा पद्धतीने ठरवणार, तर त्याचे जे काही प्रोटॉन्स असतात किंवा न्यूट्रॉन्स असतात त्याच्यावर ते अवलंबून असतं. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमानांक होय. अणूमध्ये काय असतात, प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं, अणुवस्तुमानांक म्हटला जातो. आणि हा जो काही अणुवस्तुमानांक आहे तो ए या संज्ञेने दर्शवलं जातं. आता या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉनचं वजन धरलं काय, नाही धरलं काय, एकच आहे. काय एक आहे, कारण ते खूप स्मॉल आहे, निग्लिजिबल आहे, म्हणजे फारसा फरक पडतो का, पडत नाही. त्यामुळे प्रामुख्यानं अणुवस्तुमानांक काढताना प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांचीच एकत्रितपणे काय केलं जातं, वस्तुमानांक धरलं जातं. ठीक आहे. आता बघा, अणुसंज्ञा, अणुअंक व अणुवस्तुमानांक हे एकत्रितपणे चिन्हांकित संकेत रूपात दर्शवण्याची पद्धत पुढे दिलेली आहे. तर बघा, एखादी संज्ञा आहे, उदाहरणामध्ये कार्बन घेतलं आपण. आता या कार्बनचा जो काही वरचा भाग असतो ए म्हणजे काय, तर अणुवस्तुमान, आणि झेड म्हणजे काय, तर अणुअंक. ठीक आहे. तर या चिन्हांकित संकेताचा अर्थ कार्बनचा अणुअंक म्हणजे प्रोटॉनची संख्या 6 आणि कार्बनचा वस्तुमानांक हा 12 आहे. यावरून हे सुद्धा समजतं की कार्बनच्या
केंद्रकात म्हणजे किती 6 न्यूट्रॉन आहेत. आपल्याला जर न्यूट्रॉनची संख्या काढायची असेल तर काय करायचं, जो काही अणुवस्तुमान असेल तर अणुवस्तुमान वजा अणुअंक बरोबर न्यूट्रॉनची संख्या. समजलं का तुम्हाला? तर संज्ञा काय आहे, कशा पद्धतीने दर्शवतात, अणुवस्तुमान कुठे लिहायचा, अणुअंक कुठे लिहायचा, हे यावरून आपल्याला समजून जातं. त्यानंतर आता पुढे बघा, आपण पुढच्या मुद्द्याकडे वळतोय. आता जे काही संज्ञा होते, अणुवस्तुमान काय असतं किंवा मग अणूचं प्रारूप होतं, तर तेही आपण व्यवस्थितपणे पाहिलं. मग ते प्रारूप कोणी मांडलेलं होतं, तर नील बोर यांनी मांडलेलं होतं. या सर्व गोष्टी आपण व्यवस्थितपणे समजून घेतलेल्या आहेत. आता आपण पुढच्या भागाकडे वळतोय, म्हणजे आता इलेक्ट्रॉनचं वितरण. आता इलेक्ट्रॉन हे केंद्रकाच्या बाहेर आहेत, केंद्रकाबाहेरील भागामध्ये येतात. मग यांचं वितरण होतं कशा पद्धतीने हे समजून घेऊया. तर बोरच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचांमध्ये काय करतात, परिभ्रमण करतात आणि या कवचांनाच विशिष्ट ऊर्जा असते. आता इलेक्ट्रॉन काय करतात, तर अशा पद्धतीचे कवच असतात आणि या कवचांमध्येच काय करतात, फिरत असतात. या कवचांमध्ये विशिष्ट ऊर्जा असते. अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेल्या कवचाला पहिले कवच, त्यानंतर दुसऱ्याला दुसरे कवच. आता हे काय झाले, हे झाले पहिले कवच बरोबर, त्यानंतर दुसरे आहे दुसरं कवच. तर असे त्याची काय ठरली जातात, नावे ठरली जातात. मग या कवचांच्या क्रमांकासाठी यन संज्ञा वापरतात. तर 1 2 3 4 या क्रमांकानुसार कवचांना KLMN या संज्ञांनी संबोधण्यात येतं. प्रत्येक कवचात जास्तीत जास्त 2n² या सूत्राने मिळवलेल्या संख्ये इतके इलेक्ट्रॉन असू शकतात. म्हणजे एखादा समजा हा कवच आहे, तर या कवचाचा नंबर किती, 1. जर आपल्याला याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉनची क्षमता आहे पाहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर पहिल्या कवचाची इलेक्ट्रॉनची क्षमता किती आहे, तर 2. आता जर आपण या ठिकाणी दुसरा कवच बघितला, त्या ठिकाणी जर आपण 2 घेतलं तर बघा दुसऱ्या कवचाची इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल, 8. तर जे काही एनचं मूल्य वाढतं तशाच पद्धतीने कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा सुद्धा काय होते, वाढते. आता या ठिकाणी बघा, हा तक्ता आपल्याला पूर्ण करण्यासाठी दिलेला आहे, तो आपण पूर्ण करूया थोडक्यामध्ये. इकडे लक्ष द्या. तर L हा दुसरा आहे. मग दुसऱ्याचा जो काही 2चा वर्ग असेल, इलेक्ट्रॉनची संख्या किती, 8. या ठिकाणी किती येईल, तर या ठिकाणी 2 येईल. M हा तिसरा आहे. तर बघा 3चा वर्ग, या ठिकाणी किती येतं, 18. चौथा आहे. त्यानंतर या ठिकाणी काय येईल, 32. तर अशा पद्धतीने त्यांच्या इलेक्ट्रॉनची जी काही काय असेल तर आपल्याला पाहायला मिळतात. आता K ची जास्तीत जास्त क्षमता किती आहे इलेक्ट्रॉनची आहे, 2. L ची किती इलेक्ट्रॉनची आहे, 8. M ची किती इलेक्ट्रॉनची आहे, 18 आणि N ची 32. तर ज्या एखाद्या कवचाची आहे किती इलेक्ट्रॉनची क्षमता आहे हे आपण पाहत होतो. तर बघा हा केंद्रक आहे. आता याच्यामधला हा सुरुवातीचा पहिला काय झाला, कवच झाला. हा झाला दुसरा कवच, हा झाला तिसरा कवच आणि हा झाला शेवटचा कवच. ठीक आहे. मग आता हा पहिला आपला काय झाला, पहिला कवच ज्याचं नाव आहे K. तर याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, 2. हा झाला दुसरा कवच L, याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, 8. तिसऱ्या कवचामध्ये किती असतील, तर तिसऱ्या कवचामध्ये 18 इलेक्ट्रॉन्स असतील आणि शेवटचा कवच आहे N. तर याच्यामध्ये जवळपास 32 इलेक्ट्रॉन्सची क्षमता आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा पद्धतीने बघा आजचा जो काही भाग आहे तो या ठिकाणी संपतो. आता यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील, काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा मग जो काही आपला ऑफिशियल नंबर आहे त्यावरती सुद्धा तुम्ही मेसेजच्या स्वरूपात विचारू शकता. किंवा मग त्याच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, तर त्याचे सुद्धा लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आपला या पाठाचा तिसरा भाग होता. आता यानंतरचा एक भाग आहे, तो भाग पाहण्यासाठी किंवा यापूर्वीचे जे काही भाग असतील, याचा स्वाध्याय असेल ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 8वी विज्ञान या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. तर भेटूया लवकरच आपण शेवटच्या भागामध्ये. तर बाय गाईज, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन. कीप स्टडीइंग.